Sakshi, am I audible? Yes, ma'am. Okay. ठीक है, now we are going to start. See, on the last lecture we started the parameters of covalent bond. So we are going to see की last lecture ला आपण काय काय पाहिलं होतं बा. We study about the parameter of covalent bond. Parameter of covalent bond. In that we study about, first of all, बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डर आपण मागेच पाहिली होती. बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय असते की त्या पर्टिक्युलर एलिमेंट किती बॉन्ड्स बनवतो ही ऑर्डर आपण फाइंड आउट करतो बाय यूजिंग वन फॉर्म्युला, दॅट इज NB-NA/2. हा फॉर्म्युला यूज करून त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहिला बॉन्ड अँगल. ओके, तर बॉन्ड अँगल काय असतो, दोन ॲटममध्ये असणारा एक पर्टिक्युलर अँगल की ज्याने दोन ऑर्बिट होल्ड केलेले असतात त्याला बॉन्ड अँगल म्हणतो आपण. मग बॉन्ड अँगलची इन्फॉर्मेशन भेटल्यामुळे आपल्याला त्या मॉलिक्यूलचा पर्टिक्युलर मॉलिक्यूलचा शेप किंवा त्यांची जिओमेट्री ही लक्षात येते ड्यू टू द बॉन्ड अँगल. राईट. नाव नेक्स्ट वी स्टडी अबाउट बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ, तर बॉन्ड लेंथचा पॅरामीटर आपण काय पाहिला बा. बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू बॉन्ड स्ट्रेंथ. ओके, हा पॅरामीटर आपण असा पाहिला की बॉन्डची लेंथ ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते बॉन्ड स्ट्रेंथ बरोबर. जेवढी मोठी बॉन्ड लेंथ तेवढी त्याची स्ट्रेंथ कमी. आणि त्याच्यानंतर अजून एक पॅरामीटर याच्यामध्ये पाहिला, बॉन्ड स्ट्रेंथ, बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड मल्टिप्लिसिटी. ओके, बॉन्ड लेंथमध्ये आपण दोन पॅरामीटर्सने तो स्टडी केला, दॅट इज बॉन्ड स्ट्रेंथ आणि बॉन्ड मल्टिप्लिसिटी. म्हणजे काय, बॉन्ड स्ट्रेंथ म्हणजे जेवढी लेंथ जास्त असेल तेवढा बॉन्डची स्ट्रेंथ कमी असेल. ओके, बॉन्ड मल्टिप्लिसिटी म्हणजे काय, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. जसे जसे बॉन्ड मल्टिप्लिसिटी वाढत जाईल म्हणजे डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, तशी तशी बॉन्डची स्ट्रेंथ इन्क्रीज होत जाईल. ओके, नाव द नेक्स्ट फॅक्टर वी स्टडी अबाउट दॅट इज अ बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे बॉन्डची पर्टिक्युलर बॉन्डची डिसोसिएशन एनर्जी, त्याला म्हणतो आपण बॉन्ड एन्थाल्पी. मग ही बॉन्ड एन्थाल्पी देखील आपण त्याच्या स्ट्रेंथवर मेजर केली की लार्जर द बॉन्ड, जेवढा बॉन्डची लेंथ मोठी असेल तेवढी बॉन्डची स्ट्रेंथ कमी असेल आणि त्याला कमी एनर्जी लागेल ब्रेक होण्यासाठी. ओके, तर हे काल पॅरामीटर आपण सगळे स्टडी केले होते, बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड अँगल, बॉन्ड लेंथ, बॉन्ड एन्थाल्पी. Okay, here we finish this all the parameter of covalent bond. Is there any problem in all these parameters? No, ma'am. ठीक है. Okay, now today we are going to start a new point, that is first of all we are going to see polarity. See, polarity of the covalent bond. Polarity of covalent bond. मग काय असतो पहा कोव्हॅलंट बॉन्ड. फर्स्ट ऑफ ऑल कॅन यू टेल मी व्हॉट इज कोव्हॅलंट बॉन्ड. The attractive force which exists due to mutual sharing of two atoms between slightly difference in electronegativities. ओके, म्हणजे युजली बेसिकली आपण एकदम शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं तर जे बॉन्ड शेअरिंग करून बनतात. ओके, द बॉन्ड विच आर फॉर्म ड्यू टू शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन त्यांना आपण काय म्हणतोय, कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, डेफिनेशन सांगितलेली एकदम करेक्ट आहे, व्हेरी गुड.
बट जस्ट सिम्पल लक्षात ठेवायचं असेल तर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, की ज्यावेळी इलेक्ट्रॉन शेअरिंग करून बॉन्ड बनला जातो त्याला म्हणतो आपण कोव्हॅलंट बॉन्ड. मग आता ही जी इलेक्ट्रॉनची शेअरिंग आहे एकतर ती सेम ॲटम्समध्ये होऊ शकते, इलेक्ट्रॉन शेअरिंग इट इज इन बिटवीन सेम ॲटम्स और इट इज इन बिटवीन डिफरंट ॲटम्स, टू डिफरंट ॲटम्स. पॉसिबल आहे ना, की एक तर ती सेम ॲटममध्ये होईल किंवा ती डिफरंट ॲटममध्ये होईल. बरं, मग पुढे पाहूयात की वेन इट इज इन अ सेम ॲटम, वेन दिस इलेक्ट्रॉन शेअरिंग इज हॅपन इन अ सेम ॲटम्स, that is we can say when this covalent bond formed in a same atom, formed in same atom, like H hydrogen atom, H2 molecule आहे हा, that is H2. Second F fluorine, that is F2 molecule. तर पहा इथे काय होतं, हे जे शेअर केलेले इलेक्ट्रॉन आहे, द शेअर्ड इलेक्ट्रॉन, this shared electron, they attract equally by both the atoms, equally by both the atoms, कारण का दोन्ही ॲटम सेम आहेत, दोघांचीही पॉवर, दोघांची शक्ती सेम आहेत. सो जे दोन इलेक्ट्रॉन असतील ते इक्वली अट्रॅक्ट होतील. देअरफॉर द इलेक्ट्रॉन्स आर सिच्युएटेड ॲट द मिडल, इलेक्ट्रॉन्स आर situated at a middle, and hence no separation of any charges, no separation of any charges, so it is called as non-polar covalent bond. मी परत एकदा समजावून सांगते पहा सगळं काय आहे ते. नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. सी मी आतापर्यंत काय सांगितलं तुम्हाला, कोव्हॅलंट बॉन्ड दोन प्रकारे बनू शकतो, एक तर सेम ॲटम्समध्ये शेअरिंग करून इलेक्ट्रॉनची किंवा डिफरंट ॲटम्समध्ये शेअरिंग करून इलेक्ट्रॉनची. तर आपण पहिला पॉईंट स्टडी केला, जर इलेक्ट्रॉनची शेअरिंग सेम ॲटममध्ये झाली, लाईक H, ओके. मी ते खाली ड्रॉ करते पहा. हायड्रोजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, हायड्रोजन हॅज अ 1 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट शेल. सिमिलरली अनदर हायड्रोजन विच ऑल्सो हॅव अ 1 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट शेल. ज्यावेळेस हे दोघं एकमेकांची हे इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतील त्यावेळेस हे जे दोन्ही इलेक्ट्रॉन आहेत, दिस इलेक्ट्रॉन्स आर ॲट अ इक्वल पोझिशन. इथे कन्सिडर करा की बॉन्ड बनला, हे दोन्ही इलेक्ट्रॉन त्यांच्या इक्वल पोझिशनवर आहे. कोणताही हायड्रोजन ॲटम त्याला जास्त प्रकारे स्वतःकडे ओढणार नाही, बिकॉज दोघांची स्ट्रेंथ कशी आहे, सेम आहे. ओके, मग सेम स्ट्रेंथ असल्यावर मला सांगा, हे दोन्ही इलेक्ट्रॉन सेम जागेवर जर ठेवलेले असतील तर इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे चार्जेस सेपरेट होऊ शकतात का, नाही होऊ शकत. ओके, देर इज नो सेपरेशन ऑफ एनी चार्जेस बिकॉज दिस बोथ द इलेक्ट्रॉन दे आर इक्वली सिच्युएटेड ॲट द सेम पोझिशन. हेन्स दिस बॉन्ड इज कॉल्ड ॲज नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणून ह्या बॉन्डला आपण म्हटलो की हा बॉन्ड कसा आहे, नॉन पोलार आहे, कारण का तिथे पोल्स सेपरेट झाले नाही. पोल्स म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. आता मी तुम्हाला एकदा पोलार बॉन्ड म्हणून समजावते, सो यू कॅन इझिली गेट अबाउट द नॉन पोलार बॉन्ड. Now nextly we are going to see about the polar bond. Say when two atoms they are formed, when two atoms form a covalent bond, they are different. जे दोन ॲटम कोव्हॅलंट बॉन्ड बनवतात ते वेगळे जर असतील
they have electronegativity difference. They have their electronegativity difference. And therefore they separate the charges. They separate charges, or this charges separation is also called as pole separation. They separate the charges or they separate the pole. आता म्हणजे काय, मी परत एकदा एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजावते पहा काय लिहिलं मी इथे. आता इथे कोव्हॅलंट बॉन्ड बनलाय पहा, हायड्रोजन आणि हायड्रोजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. नंतर आहे दुसरा ॲटम फ्लोरीन. ओके, मी घेतला फ्लोरीन. फ्लोरीनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 7. ओके, हे 7 इलेक्ट्रॉन फ्लोरीनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये. आता पहा फ्लोरीन काय करतोय, हा HF मॉलिक्यूल इट कॅन फॉर्म अ बॉन्ड लाईक दिस. हा ह्या प्रकारे बॉन्ड बनवतोय. हे जे 2 इलेक्ट्रॉन वरती शेअर केले गेले, दिस आर द 2 इलेक्ट्रॉन दे शेअर्ड. पण ज्यावेळेस हा असा बॉन्ड बनवेल, दिस फ्लोरीन इज अ मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. कारण आपल्याला माहिती आहे की पिरियॉडिक टेबलमध्ये वेन वी गो लेफ्ट टू राईट इन अ पिरियॉडिक टेबल, ग्रुप 1 पासून ग्रुप 17 पर्यंत ज्यावेळेस आपण पिरियॉडिक टेबलमध्ये जातो त्यावेळेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही इन्क्रीज होते. दॅट्स वाय ह्या ज्या 2 इलेक्ट्रॉनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती टोटल इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुणाकडे अट्रॅक्ट केली जाते? इट इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द फ्लोरीन ॲटम. ओके, द इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द फ्लोरीन ॲटम. मी तुम्हाला एकदम सोप्या ह्याच्यात करून दाखवते पहा. हा एक हायड्रोजन आहे, हा एक फ्लोरीन आहे. ह्यांच्यामध्ये हे 2 इलेक्ट्रॉन्स होते, ते दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन कुणी स्वतःकडे ओढलेत? फ्लोरीनने स्वतःकडे ओढून घेतलेत लाईक दिस. ह्यांच्यामध्ये बॉन्ड आत्ताही आहे. ओके, बॉन्ड इज स्टील लाईफ, बट द मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज टुवर्ड्स द फ्लोरीन ॲटम. ह्या फ्लोरीनकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी मॅक्झिमम आहे. फ्लोरीन हा मोस्ट स्ट्रेंथ असलेला एलिमेंट आहे, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. सो इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज पुल टुवर्ड्स द फ्लोरीन ॲटम. म्हणून ह्यांच्यावर चार्जेस सेपरेशन होतात लाईक दिस. फ्लोरीनवर येतो डेल्टा मायनस चार्ज. डेल्टा मायनस का? कारण का इलेक्ट्रॉनचा चार्ज हा निगेटिव्ह असतो. दॅट्स वाय फ्लोरीन टेक्स दिस डेल्टा मायनस चार्ज ॲज वेल ॲज हायड्रोजन टेक्स दिस डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आता मला सांगा ह्याच्यामध्ये पोल्स सेपरेट झालेत का? ज्यावेळेस आपण डिफरंट मॉलिक्यूल यूज केले, कॅन दे सेपरेट द पोल्स? पोल सेपरेशन म्हणजे काय? हे जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस सेपरेट झालेत ना त्याला पोल सेपरेशन म्हणतो आपण. सो दिस आर द सेपरेशन ऑफ पोल्स, डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह. आणि हे कशामुळे सेपरेट झाले मग पोल्स? ड्यू टू दिस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. हायड्रोजन आणि फ्लोरीनच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. दॅट्स वाय फ्लोरीन अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन्स ऑफ हायड्रोजन टुवर्ड्स इट सेल्फ. तीच डेफिनेशन पाहिली तुम्ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? The tendency of atom to attract the shared pair of electron towards itself, that is called as electronegativity. म्हणजे हे जे 2 इलेक्ट्रॉन त्यांनी शेअर केलेले होते इथे ते स्वतःकडे ओढून घेण्याची त्याची जी काही एक टेंडन्सी होती त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हटलं आपण. म्हणून फ्लोरीनवर आला डेल्टा मायनस चार्ज आणि ह्याच्यावर डेल्टा प्लस चार्ज. सो इथे पोल्स सेपरेट झाले. जर पोल्स सेपरेट झाले तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो? इट इज पोलार. सो बेसिकली लक्षात ठेवायचे, ज्यावेळेस सेम ॲटममध्ये कोव्हॅलंट बॉन्ड बनतो त्यावेळेस तो नॉन पोलार असतो. ज्यावेळेस जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असतो कंपाऊंडमध्ये त्यावेळेस जे पोल्स सेपरेशन होतात त्याला म्हणतात पोलार कंपाऊंड. सो कॅन यू गेट अबाउट द कॉन्सेप्ट पोलारिटी अँड नॉन पोलारिटी? Yes, ma'am. नाउ आय एम गोइंग टू गिव्ह यू सम एक्झाम्पल. तुम्ही असाइन करणार आहात की ते पोलार आहेत की नाही आहेत. ओके, examples. So see the first example. Can you tell me about Hi? Is it polar or non-polar? Polar. Yes, it is polar. का पोलर आहे? कारण आयोडीन इज प्रेझेंट इन ग्रुप 17
it separate the charge, that is delta minus and it is delta plus. दॅट्स वाय इट इज पोलार. आता डेल्टा चार्जेस का लिहिले आपण तिथे? डेल्टा म्हणजे पार्शियल चार्ज. ह्यांचा बनला बॉन्ड अजून ब्रेक झालेला नाही म्हणून त्यांच्याकडे पार्शियल चार्जेस येतात. आयोडीन काय करतो? दोन हे जे मधले दोन इलेक्ट्रॉन ते स्वतःकडे ओढतो. दॅट्स वाय टेक अ पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ओके. पुढचा आयटम सांगा मला. इफ N2 मॉलिक्यूल N2 non-polar. N2 is a non-polar. Very good. HBr Polar. HBr is a polar molecule. HOH, Polar. yes, it is also a polar molecule. Current oxygen is most electronegative, hydrogen is most electropositive. So here is separation of charges, delta minus, delta plus. That's why water is a polar molecule. Next, Br2, Non-polar. I2, Non-polar. non-polar. This is also non-polar. Ammonia, Polar. yes, it is a polar. कारण nitrogen is present in a group 15. 15व्या ग्रुपमध्ये नायट्रोजन प्रेझेंट असतो. हायड्रोजन इज प्रेझेंट इन अ ग्रुप फर्स्ट. So it has a most electronegative. Nitrogen is most electronegative. So there is a separation of charges. Okay. I hope all of you get about this polarity and non-polarity concept. Now the next Yes, point. ma'am. Okay. Very good. Now the next point we are going to start. That is dipole moment. नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करूयात आपण. डायपोल मोमेंट. See, first of all, see what is the dipole moment. It is a product of magnitude of charges this is a product of magnitude of charges and distance, charge and distance between centers of positive and negative charges. Centers of पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. सो सिम्पली बेसिकली लक्षात ठेवा की डायपोल मुवमेंट म्हणजे काय? इट इज अ प्रोडक्ट ऑफ चार्ज अँड डिस्टन्स. ओके. सो डायपोल मुवमेंट इट इज डिनोटेड बाय म्यू. सो म्यू इज इक्वल टू क्यू इंटू आर. क्यू इंटू स्मॉल आर where mu is equal to dipole moment this q is nothing but a charge and this r is nothing but a distance. Okay, so that is the dipole moment. हे dipole moment चं unit आहे d by. So unit for the dipole moment is d by, that is denoted by d. This dipole moment is a vector quantity. हे dipole moment ही एक vector quantity आहे. Now see, and it is represented by the arrow. हे आपण arrow ने represent करतो. Arrow with a tail towards the positive center and head towards the negative center. Tail towards positive center
and their head towards the negative center. एक एक्झाम्पल घेऊया. Okay, see, we are going to see one example. For example, if we take a last example, that is HF molecule. Okay, हायड्रोजन आणि फ्लोरीन हा जर मॉलिक्यूल पाहिला आपण इथे, ह्याची जर डायपोल मुवमेंट आपल्याला दाखवायची असेल तर आपण असं दाखवणार. आपण आता वरती काय लिहिलं बा, इट इज अ वेक्टर क्वांटिटी, इट इज रिप्रेझेंटेड बाय द ॲरो. वेक्टर क्वांटिटी आहे, ॲरोने रिप्रेझेंट केली जाते. आणि ॲरो कसं काढणार आहोत आपण, टेल टुवर्ड्स द पॉझिटिव्ह सेंटर. ओके, आता एच एफ मधला पॉझिटिव्ह सेंटर कोणता आहे, हायड्रोजन. हायड्रोजन इज अ पॉझिटिव्ह सेंटर फ्रॉम द एच एफ आणि फ्लोरीन इज अ निगेटिव्ह सेंटर. कारण का पिरियडिक टेबलमध्ये ज्यावेळेस आपण फर्स्ट ग्रुप टू 17th ग्रुप जातो त्यावेळेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते, बरोबर. सो हायड्रोजन इज अ पॉझिटिव्ह सेंटर वाईल फ्लोरीन इज अ निगेटिव्ह सेंटर. दॅट्स वाय दिस डायपोल मुवमेंट ॲरो इज लाईक दिस. This dipole moment arrow is like this. This is a tail, this is the head. So head towards the most negative atom, tail towards the most positive atom. Okay, मग आता मोस्ट निगेटिव्ह आणि मोस्ट पॉझिटिव्ह ॲटमला पण असाइन करून टाकूयात ना. सो दिस इज अ डेल्टा मायनस, दिस वन इज अ डेल्टा प्लस. ओके, इट डिपेंड्स ऑन द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. हे कशावर डिपेंड असतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवर डिफरन्स असतं. सो the dipole moment for this HF molecule is 1.91 dBi. ओके, ही दिलेली आहे आपल्याला. डायपोल मुवमेंट फॉर द HF molecule is 1.91 dBi. मग ज्या ॲटम्स आता जर हा ॲटम मी सांगितलं तुम्हाला HH, ह्याची डायपोल मुवमेंट काही असेल का, इट्स डायपोल मुवमेंट इज 0. याची डायपोल मुवमेंट 0 असेल. का 0 असेल, कारण की याच्याकडे पॉझिटिव्ह सेंटर आणि निगेटिव्ह सेंटर आहे का. इज दिस कंपाऊंड हॅज अ पॉझिटिव्ह और निगेटिव्ह सेंटर, नो. त्यांच्याकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटर नाही, म्हणजेच हा कसा आहे, नॉन पोलर आहे. मग जे कंपाऊंड्स नॉन पोलर असतात दे हॅव द 0 डायपोल मुवमेंट, त्यांची डायपोल मुवमेंट ही 0 असते. ओके, आणि पोलर कंपाऊंड्सची डायपोल मुवमेंट आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय अबव फॉर्म्युला, दॅट इज क्यू इज इक्वल टू म्यू इज इक्वल टू क्यू इंटू आर. Now see, if you are going to see dipole moment in case of BF2, see dipole moment in case of beryllium difluoride, BEF2, beryllium difluoride. आता जसं ही डायपोल मुवमेंट ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. The resultant dipole moment, if you are going to calculate, BF is a polar molecule, but this molecule is a linear. ह्याचा शेप कसा असतो, लिनियर. हे कुठे शिकलो आपण, दिस केमिकल बॉन्डिंग ह्या चॅप्टरमध्ये एकदम सुरुवातीला आपण मॉलिक्युल्सचे शेप्स शिकलो होतो, त्यांची जिओमेट्री शिकलो होतो, बरोबर. तर हा आहे BEF2 मॉलिक्यूल. ह्या सेंट्रल बोरॉन ॲटमकडे कोणताही लोन पेअर प्रेझेंट नसल्या कारणाने ह्याची जिओमेट्री कशी असते, लिनियर जिओमेट्री असते. ह्या मॉलिक्यूलची जिओमेट्री कशी आहे, लिनियर जिओमेट्री आहे. म्हणून आता हा फ्लोरीन इज अ व्हेरी इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. सो इफ यू आर गोइंग टू ड्रॉ द डायपोल मुवमेंट फॉर दिस, इट्स डायपोल मुवमेंट, द ॲरो इज लाईक दिस, फ्रॉम द पॉझिटिव्ह हेड टू निगेटिव्ह हेड, फ्रॉम द पॉझिटिव्ह हेड टू निगेटिव्ह हेड. ओके, पण इथे काय होतं आहे की हा फ्लोरीन इज व्हेरी इलेक्ट्रोनिगेटिव्ह, this beryllium is electropositive, this is electronegative, this is electropositive, this is electronegative, but their dipole moment they get cancel each other because they are present at in a 180 degree. हे 180 डिग्री मध्ये प्रेझेंट असल्या कारणाने ही इकडची डायपोल मुवमेंट आणि इकडची डायपोल मुवमेंट हे एकमेकांना काय होऊन जाते, कॅन्सल होऊन जाते. therefore the two bond dipole moments are equal in magnitude and they acts in opposite direction. See, two bonds dipole moment this two bond dipole moment is equal in magnitude
त्यांचं मॅग्निट्यूड इक्वल आहे अँड अपोजिट डायरेक्शनला आहे, अँड अपोजिट इन डायरेक्शन. Hence they cancel each other. Hence cancel each other. Therefore, the net dipole moment of the BF2 molecule is 0. Therefore, the net dipole moment is 0. सो BF2ची डायपोल मुवमेंट 0 का झाली? कारण का ही इकडची डायपोल मुवमेंट आणि इकडची डायपोल मुवमेंट हे 180 डिग्रीमध्ये असल्या कारणाने, ही अपोजिट डायरेक्शनला असल्या कारणाने ही डायपोल मुवमेंट एकमेकांमध्ये कॅन्सल झाली. दॅट्स वाय द डायपोल मुवमेंट फॉर द BF2 मॉलिक्यूल इज 0. ठीक आहे. नाउ the next example, if you are going to see dipole moment of water molecule which is very higher than the dipole moment of ammonia. अमोनियाची डायपोल मुवमेंट ही कमी असते वॉटर मॉलिक्यूलपेक्षा. ते का ते पाहूयात. पहा, नेक्स्ट पॉईंट वी आर गोइंग टू सी. डायपोल मुवमेंट ऑफ अमोनिया किंवा वॉटर इज हायर असं लिहूया. डायपोल मुवमेंट ऑफ H2O is very high than ammonia. आता हे का ते पाहूयात. पहा, why the dipole moment of H2O is very high than the ammonia. First of all, we are going to draw their structures. This is the ammonia. अमोनिया कडे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते. पहा, अमोनिया हॅज दिस वन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हे लोन पेअर आहेत अमोनियाचे. नाउ नेक्स्ट H2O. H2O has this two lone pair of electron. Yes. H2O कडे हे दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. पहा, वॉटरकडे सॉरी अमोनियाकडे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, H2O कडे दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. अमोनियाचे जर चार्जेस तुम्ही पाहिलेत, सी दिस इज अ डेल्टा मायनस चार्ज हिअर नायट्रोजन, हिअर इट इज अ डेल्टा प्लस चार्ज. सिमिलरली हिअर इट इज अ डेल्टा मायनस अँड हिअर इट इज अ डेल्टा प्लस चार्ज. राईट. नाव वी नो दॅट की ह्यांचा ॲरो कसा असतो, टुवर्ड्स द पॉझिटिव्ह. राईट. So the arrow, their dipole moment arrow is like this. From the positive towards the positive tail, and towards the negative their head. Okay. Similarly here, towards the positive their tail, and towards the negative their head. Now see, in ammonia and water, the central atom undergoes the sp3 hybridization. अमोनिया किंवा वॉटरमध्ये हा जो सेंट्रल ॲटम आहे त्याचा हायब्रिडायझेशन, बोथ दोघांमध्येही हायब्रिडायझेशन आहे sp3. राईट. ह्या हायब्रिडायझेशन sp3 कसं येतं हे आपण लेविस थेअरीमध्ये शिकलो. बोथ हॅव द sp3 हायब्रिडायझेशन. Therefore, in both the molecule, orbital dipole moment due to the lone pair of electron, which increases the effect of resultant dipole moment in ammonia. आता अमोनियामध्ये काय होतं पहा, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस वन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हे पहा, आता बेसिक समजून घेऊयात अगोदर. जर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतील तर डायपोल मुवमेंट हाय होते, इन्क्रीज होते. ओके. जर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतील आपल्या कंपाऊंडमध्ये तर डायपोल मुवमेंट वाढते. कारण का इथे इलेक्ट्रॉन्स अफेक्ट ऑन दिस डायपोल मुवमेंट. Therefore, this water molecule which has how many lone pair of electron, water molecule कडे किती lone pair of electrons आहेत? If you are going to see lone pairs, water molecule has a two lone pair of electron,
while nitrogen has a one lone pair of electron, and due to this lone pair effect oxygen has a this two lone pair of electron. The dipole moment of water molecule is higher than the ammonia. तर एकमेव रिझन एवढंच आहे की डायपोल मुवमेंट का वाढली वॉटर मॉलिक्यूलची, कारण वॉटर मॉलिक्यूलकडे हे दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, अँड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस टू लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन द डायपोल मुवमेंट गेट इन्क्रीज्ड. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट आहे वाय CH3 इज अ पोलार. तर हा क्वेश्चन तुम्ही घरी पाहणार आहात करणार आहात. CH3 इज अ पोलार. CH3 पोलार आहे, मग तो का पोलार आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे. द स्ट्रक्चर फॉर CH3 इज लाईक दिस. तुम्हाला इथे लगेच समजून जाते पहा का वाय इट इज अ पोलार. ओके, पण एकदा घरी हा क्वेश्चन करा, कारण ह्याची डायपोल मुवमेंट ही नॉन झिरो असते. ठीक आहे, चलो करून टाकूयात आपण. ह्याचे जर डायपोल मुवमेंट ॲरोज तुम्ही ड्रॉ केले, कार्बन आणि क्लोरीनमध्ये कार्बनकडे टेल, क्लोरीनकडे हेड, कार्बनकडे टेल, क्लोरीनकडे हेड, like this. But in this case this carbon has a head while this hydrogen has a tail. ओके, आणि म्हणून काय होतं पहा, डायपोल मुवमेंट्स आर नॉट इक्वल. डायपोल मुवमेंट इक्वल आहेत का कॅन्सल होण्यासाठी? जसं BF2 मध्ये दोन्ही साईडला सेम साईडला ते कॅन्सल झाले होते एकमेकांमध्ये, बट इथे तसं नाही होते. इथे काय होते पहा, द डायपोल मुवमेंट्स आर नॉट इक्वल, दॅट्स वाय दे डज नॉट कॅन्सल. And if they does not cancel, the dipole moment is non-zero. The dipole moment is non-zero. Okay, आणि म्हणून त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, दिस इज अ पोलार कंपाऊंड. दॅट्स वाय इट इज अ पोलार कंपाऊंड. ठीक आहे. ओके, नेक्स्ट वी आर गोइंग टू सी अबाउट द फजान्स रूल. पुढचा पॉईंट घेऊयात आपण, फजान्स रूल. फजान्स रूल. नाउ सी व्हॉट इज अ फजान्स रूल. फजान्स रूलमध्ये आपल्याला एक 3 पॉस्ट्युलेट्स पाहिजे आहेत, 3 रूल्स पाहिजे आहेत. फजान्स रूलचे 3 रूल्स कोणते कोणते आहेत ते स्टडी करायचे आहेत पहा. फर्स्ट रूल फॉर द फजान्स इज स्मॉलर द साइज ऑफ कॅटायन, लार्जर इज द साइज ऑफ anion, greater is the covalent character of the ionic bond. The first rule is, see, if smaller size of cation larger is the size of anion and greater is a covalent character. Of specifically ionic bond. समजावून घ्या. कॅटायनची साईज जर स्मॉलर असेल, ओके, कॅटायनची साईज कशी स्मॉल, आणि ॲनायनची साईज जर ही लार्जर असेल, तर कोव्हॅलंट कॅरेक्टर कसं असतं, हे ग्रेटर असतं. कोव्हॅलंट कॅरेक्टर इज अ ग्रेटर. ओके, एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल, Li plus Cl minus and Na plus Cl minus ह्या दोघांमध्ये जर कम्पेअर केलं, तर आता ज्या कॅटायनची साईज लहान तो काय दाखवेल, इट शोज अ मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कम्पेअर करता येते, तुम्हाला साईज लक्षात येते का? आता लिथियम आणि सोडियम दोघेही सेम ग्रुपमध्ये आहेत. कुठे प्रेझेंट असतात ते? ग्रुप 1 मध्ये प्रेझेंट असतात. ग्रुप 1 मध्ये कोण कोण प्रेझेंट असतात मग पहा. ग्रुप 1 हॅज ए दिस हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सीझियम. बरोबर. ज्यावेळेस आपण वरून खाली जातो पिरियडिक टेबलमध्ये, त्यावेळेस ॲटमची साईज काय होत जाते, इट गोज ऑन इन्क्रीजिंग. बरोबर. तर आता लिथियम सेकंड नंबरला आहे, सोडियम थर्ड नंबरला आहे, म्हणजे लिथियमपेक्षा सोडियमची साईज ही कशी आहे, साईज ऑफ सोडियम इज, येस,
ग्रेटर. येस, साईज ऑफ सोडियम इज बिगर दॅन द लिथियम. बरोबर, लिथियमची साईज ही सोडियमपेक्षा बिगर आहे. सो सी दॅट्स वाय स्मॉलर जो कॅटायन असेल तो काय दाखवेल, ग्रेटर कोव्हॅलंट कॅरेक्टर दाखवेल. म्हणजे ह्या दोन्ही एक्झाम्पलमध्ये दिस लिथियम क्लोराइड विच शोज द मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर. इट शोज मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर. आलंय का लक्षात? हे साईजवर डिपेंड. ओके, आता अजून एक एक्झाम्पल जर आपण असं घेतलं पहा. फॉर एक्झाम्पल Li प्लस I मायनस आणि Li प्लस Cl मायनस. आता आपण लिथियम सेम ठेवला इथे. लिथियम इज अ सेम. आता आपण पाहिलं की जसं जसं आपण पिरियडिक टेबलमध्ये वरून खाली जातो साईज वाढत जाते. मग हा आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. बरोबर, फ्लोरीनची साईज लहान, क्लोरीनची त्याच्यापेक्षा मोठी, ब्रोमीनची त्याच्यापेक्षा मोठी आणि आयोडीनची त्याच्यापेक्षाही मोठी. मग मला सांगा की मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर कुणाकडे असेल? वरचा रूल एकदा रीड करूया. Li प्लस Cl मायनस. Li प्लस Cl मायनस. का बरं? रूल परत एकदा वाचा. स्मॉलर द साइज ऑफ कॅटायन, लार्जर द साइज ऑफ एनायन, ग्रेटर इज द कोव्हॅलंट कॅरेक्टर. इथे तुम्हाला एनायन पाहायचं आहे ना, कॅटायन तर सेम आहे. इथे कॅटायन इज द सेम बट यू हॅव टू कम्पेअर इन एनायन. आणि एनायनचं काय सांगितलं इथे आपल्याला, जेवढा ग्रेटर कॅटायन एनायन असेल, जेवढी लार्जर साईज असेल एनायनची, त्याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर ग्रेटर असतं. मग समजते का मी काय सांगते पॉईंट? येस मॅम. हां, हा कोण आहे? हा आयोडीन आहे. आयोडीनची साईज ही मोठी साईज आहे. बरोबर, आणि आपल्याला वरती सांगितलंय जेवढा स्मॉल कॅटायन आणि जेवढा लार्ज एनायन तेवढी कोव्हॅलंट कॅरेक्टर हे ग्रेटर. मग इथे तुम्हाला आता एनायन बद्दल पाहायचंय का, कारण एनायन वेगळे आहेत, कॅटायन तर सेम आहेत ना. मग ह्या दोन्ही एनायनमध्ये लार्जर एनायन कोणता आहे? आयोडीन. मग जो लार्जर एनायन असेल तो कोव्हॅलंट कॅरेक्टर ग्रेटर दाखवेल. सो दिस शोज अ मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर. समजलंय का? येस मॅम. ओके. नाउ सी नेक्स्ट फजान्स रूलचा नेक्स्ट पॉइंट आहे. सी greater the charge on cation, more is a covalent character. Greater the charge on cation, more is the covalent character. जेवढा जास्त चार्ज असेल कॅटायनवर तेवढा जास्त कोव्हॅलंट कॅरेक्टर असतं त्याच्याकडे. म्हणजे काय पाहूयात. फॉर एक्झाम्पल AlCl3, MgCl2, NaCl. आता ह्याच्यावरचा चार्ज किती आहे? Al वरचा तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट शिकलाय. Al चा चार्ज काय येईल? ऑक्सिडेशन नंबर येईल Al चा +3. हिअर इट इज मायनस +2. +2 अँड हिअर इट इज +1. +1. बरोबर, आणि वरती काय लिहिलं आपण? ग्रेटर द चार्ज ऑन कॅटायन. कॅटायनचा चार्ज जेवढा ग्रेटर तेवढं जास्त कोव्हॅलंट कॅरेक्टर. सो ह्याची ऑर्डर कशी येईल? कोव्हॅलंट कॅरेक्टर ऑर्डर AlCl3 विच हॅज ए मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर दॅन MgCl2 दॅन NaCl. गेट इट? See the next rule, next and last rule for the Fazans is a cation with outer electronic configuration that is S2 P6 किंवा D10 हे फुलफिल झालेत पहा सगळे शेल.
जर कॅटायनचं आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हे असेल S2P6 किंवा D10 they possesses greater polarizing power to cation having a same size and charge. ओके, पहा म्हणजे काय दिलंय ते, जर कॅटायनचा आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन S2P6 किंवा D10 असेल, ओके, म्हणजे फुलफिल कन्फिगरेशन जर असेल तर त्यांची पोलरायझिंग पॉवर ही हायेस्ट असते. ओके, मग हे असं का असतं? दिस इज बिकॉज इलेक्ट्रॉन्स ऑफ S2P6 D10 शेल स्क्रीन न्यूक्लिअर चार्ज लेस इफेक्टिवली ॲज कम्पेअर टू S and P इलेक्ट्रॉन्स, हेन्स देअर पोलरायझिंग पॉवर इज व्हेरी ग्रेट. म्हणजे काय, आता जर एक एक्झाम्पल घेतलं आपण, फॉर एक्झाम्पल इफ यू टुक वन एक्झाम्पल, कॉपर +1 and Cl-, this is a more covalent, it is a more covalent than NaCl. आपण आता ह्याचं कन्फिगरेशन लिहूयात, त्यांच्या कॅटायनचं कन्फिगरेशन लिहूया, Cuचं कन्फिगरेशन लिहूयात, कॉपर +1चं. कॉपरचा ॲटॉमिक नंबर असतो 29. ओके, तर ह्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असं असेल पहा, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d10, right? This is the electronic configuration for the copper. Now see, if you are going to see the electronic configuration for the another sodium, that is Na+, सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर घेतलं आपण, दिस इज 1s2 2s2 2p6. इलेक्ट्रॉन बरोबर झालेत का चेक करा एकदा, 10 20 6 7 8, करेक्ट. ओके, कॉपरचा ॲटॉमिक नंबर 29 असतो, पण तो कॉपर +1 मध्ये आहे म्हणून मी एक इलेक्ट्रॉन कमी लिहिला इथे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, बट इट इज इन अ +1 स्टेट, दॅट्स वाय एक इलेक्ट्रॉन मी इथे कमी लिहिला. तुम्ही जर इथे पाहिलं तर P6 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे, P6, आणि इथे आहे D10, राईट. बट दिस कॉपर इज अ मोर कोवॅलंट. मी काय म्हणते, कॉपर इज अ व्हेरी कोवॅलंट. वाय कॉपर इज व्हेरी कोवॅलंट नाव? बिकॉज इथे ही जी D10 शेल आहे, इट इज मोर शिल्डेड. स्क्रीनिंग इफेक्ट आपण पाहतोय, इट इज मोर शिल्डेड. शिल्डेड म्हणजे काय, न्यूक्लियसपेक्षा ती खूप लांब आहे. मोर शिल्डिंग इफेक्ट. हा कॉपरचा न्यूक्लियस, कॉपरमध्ये आहे 1s 1 2 आणि ही थर्ड शेल, थर्डमध्ये पण D शेल. मग न्यूक्लियसचं अट्रॅक्शन हे आउटरमोस्ट शेलवर कमी असतं. तसंच सोडियम जर पाहिलं तर न्यूक्लियस हा इथे 1 आणि सेकंड शेल, बरोबर. तर न्यूक्लियसचं अट्रॅक्शन आउटरमोस्ट शेलवर जास्त असेल, म्हणून जिथे न्यूक्लियसचं अट्रॅक्शन कमी असेल आउटरमोस्ट शेलवर, तो जास्त कोव्हॅलंट असतो. ओके, हिअर शिल्डिंग इफेक्ट इज greater, screening effect is higher, that's why it is a more covalent compound. आलं लक्षात? सो ज्या कॅटायनचं आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन S2P6 D10 असतं, त्यांची पोलरायझिंग पॉवर हायर असते आणि ते जास्त कोव्हॅलंट कंपाऊंड असतात. सो दिस इज अ फजान्स रूल. फजान्स रूल कधी कधी 2-3 मार्काला विचारतात. सो हा आहे फजान्स रूल. ओके, ऑल ऑफ यू गेट इट अबाउट फजान्स रूल? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. Yes, very good. Now next point is resonance. आपला टाइम फिनिश झाला आहे, बट वी जस्ट इन अ 5 minutes वी सी अबाउट द रेझोनन्स. दॅट्स वाय वी फिनिश दिस चॅप्टर. आपला चॅप्टर इथे फिनिश होतोय मग. रेझोनन्स म्हणजे काय पहा, युजली रेझोनन्स आपण ऑर्गॅनिकमध्ये रेझोनन्स ही कॉन्सेप्ट शिकलो आहे. सिमिलर कॉन्सेप्ट इथे आपण अप्लाय करणार आहोत. सो व्हॉट इज अ रेझोनन्स? It is defined as a difference in energy of most stable contributing structure and a resonance form. आपण तिथे पण रेझोनन्स हायब्रिड आणि रेझोनन्स फॉर्म असे 2 स्ट्रक्चर पाहिले होते. मग रेझोनन्स कुणामध्ये होतो? ज्या कंपाऊंडमध्ये अल्टरनेट कार्बन आणि दुसरा एलिमेंट सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड प्रेझेंट असतो, त्यांच्यामुळे रेझोनन्स होऊ शकतो. ओके, मग जर पहिलं एक्झाम्पल आपण घेतला,
हा कार्बोनिल CO3 ग्रुप आहे, CO3 2 मायनस. ओके, द फर्स्ट एक्झाम्पल इज CO3 2 मायनस. दिस इज ऑक्सिजन, हिअर इट इज ऑक्सिजन. CO3 2 मायनस हे असं स्ट्रक्चर आहे. आता याचा रेझोनन्स फॉर्म कसा येईल पहा. रेझोनन्स इज ऑलवेज डिनोटेड बाय दिस डबल हेडेड ॲरो. ओके, आता ह्याचा रेझोनन्स फॉर्म कसा येईल. दिस इलेक्ट्रॉन, दिस 2 इलेक्ट्रॉन, दे कम्स ॲट द हिअर, at the same time here formation of negative charge, so we get this kind of resonance structure O minus. आता इथे येईल डबल बॉन्ड आणि इथे येईल सिंगल बॉन्ड, सो हिअर O मायनस. नेक्स्ट रेझोनेटिंग फॉर्म, पुढचा रेझोनेटिंग फॉर्म कसा तयार होईल पहा. हिअर इज अ फॉर्मेशन ऑफ निगेटिव्ह चार्ज, डबल बॉन्ड, हिअर फॉर्मेशन ऑफ निगेटिव्ह चार्ज. सो दिस इज अ नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर CO मायनस. इथे असेल आता डबल बॉन्ड, इथे असेल O मायनस. बरोबर, तर ह्याला म्हणतात मग रेझोनन्स फॉर्म, रेझोनन्स फॉर्म. आणि ह्याचा एक रेझोनन्स हायब्रिड ड्रॉ करू शकतो आपण. दिस इज अ रेझोनन्स हायब्रिड O O O. ऑल द बॉन्ड्स आर शोन लाईक दिस. दिस इज अ रेझोनन्स हायब्रिड. ओके, ह्याला म्हणतात रेझोनन्स. हे लेवी स्ट्रक्चर असतात. हे रेझोनन्स हायब्रिड आहे. डबल हेडेड ॲटॉम दाखवतो. ज्या कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट होतो त्या कंपाऊंडमध्ये रेझोनन्स हा दाखवला जातो. पहिलं एक्झाम्पल पाहिलं होतं CO3चं. इफ यू आर गोइंग टू सी द सेकंड एक्झाम्पल फॉर द ओझोन मॉलिक्यूल, O3 मॉलिक्यूल. मग O3 मॉलिक्यूलमध्ये कसा होतो पहा रेझोनन्स. दिस इज ऑक्सिजन, this another oxygen, here is the presence of this double bond O. हे ऑक्सिजन कडे असतो हा पॉझिटिव्ह चार्ज, here it is a negative charge. This is the first structure for the resonating structure for this. Here its bond length is 148 picometer, its bond length is 121 picometer. Now see, this is oxygen, हे इथे डबल बॉन्ड, ऑक्सिजन हा सिंगल बॉन्ड. आता हे रेझोनन्स कसा झाला, हा डबल बॉन्ड इथे गेला. बरोबर, सो वी गेट दिस काइंड ऑफ रेझोनन्स. नाव द बॉन्ड लेंथ इज, दिस बॉन्ड लेंथ इज नाव 148 पिकोमीटर अँड नाव दिस बॉन्ड लेंथ इज 121 पिकोमीटर. ओके, सो प्रत्येक पॉइंटला बॉन्ड लेंथ काय होती, दोन्ही बॉन्ड्स दे ऑक्युपाय द सेम बॉन्ड लेंथ. दॅट्स वाय इट्स अ रेझोनन्स हायब्रिड. इफ यू आर गोइंग टू ड्रॉ, हा त्याचा रेझोनन्स हायब्रिड आहे पहा. सो दिस इज अ रेझोनन्स हायब्रिड फॉर दिस अँड द रेझोनन्स हायब्रिड वी गेट अ बॉन्ड लेंथ फॉर द बोथ द कंपाऊंड दॅट इज 128 पिकोमीटर. त्यांची मिडल बॉन्ड लेंथ भेटेल आपल्याला, कारण का एक पर्टिक्युलर पॉईंटला हा बॉन्ड डबल बॉन्ड कॅरेक्टर पाहतोय, हा बॉन्ड सिंगल बॉन्ड कॅरेक्टर. दुसऱ्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये इथे डबल बॉन्ड कॅरेक्टर, इथे सिंगल बॉन्ड कॅरेक्टर. सो एक मिडल बॉन्ड लेंथ आपल्याला इथे भेटेल. So that is called as resonance hybrid. Okay, so see here we finish this chemical bonding chapter. आपला हा चॅप्टर इथे फिनिश होतोय. Is there any problem in this chapter? No, ma'am. Okay, now the next chapter we are going to start, that is a modern periodic table. Okay, उद्या आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय मॉडर्न पिरियॉडिक टेबल. हा ह्या येत्या संडेला तुमचा पेपर ह्या चॅप्टरवर असेल. केमिकल बॉन्डिंग ह्या चॅप्टरवर मेगा टेस्ट असेल. ओके, तुम्हाला जर कुणाला काही प्रॉब्लेम नसेल तर वी कॅन स्टॉप.